नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण 3 ते 1 अशा टिपक्यांमध्ये छान सुंदर असे कमळाची रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी 3 ते 1 अशा पद्धतीने टिपके करून घेतलेले आहेत. आता या टिपक्यांना मी असे जॉईंट करणार आहे. अशा पद्धतीने आता इथे मी आणखी 2 अशा लाईन करून घेते. पुन्हा इकडेही 2 आणि इथेही. पुन्हा इकडे मी अशी लाईन करून घेते. आता आणखी एक छोटीशी मी इथे लाईन करून घेते. अशा 3 लाईन आपण करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी ह्या 2 लाईनला अशा पद्धतीने जॉईन करणार आहे. नंतर पुन्हा इकडच्या या 2 लाईनला मी असे जॉईन करून घेते. पुन्हा छोट्या लाईनला अशा पद्धतीने मी जॉईन करून घेणार आहे. इकडेही सेम तसेच मी इथे करणार आहे. आता इथे मी रेड कलर अशा पद्धतीने भरून घेते. साईडने बॉर्डर करून मध्ये मी असा कलर टाकून घेते. आता या कोणामध्ये मी असा येलो कलर भरून घेते. अशा पद्धतीने आता इथे आणि इथे ह्या 3 याच्यावर आपण कमळ काढून घेणार आहोत. त्यासाठी सेंटरला मी अशा पद्धतीने कमळाचा आकार करून घेते. आता इथेही मी तशाच पद्धतीने कमळ करून घेते. अशा प्रकारे आपण हे कमळ काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी कलर भरणार आहे. मधल्या काकडीमध्ये मी रेड कलर भरून घेत आहे. त्यासाठी साईडने अशी बॉर्डर करून मध्ये मी कलर असा टाकून घेणार आहे. अशा प्रकारे तीनही कमळामध्ये मी मध्ये असा रेड कलर भरून घेणार आहे. अशा प्रकारे लाल कलर मी यामध्ये भरून घेतलेला आहे. आता पिवळ्या कलरने मी यामध्ये असा लंबगोल करून घेणार आहे. सेम असेच मी तिन्ही कमळामध्ये करून घेणार आहे. आता यामध्ये मी असा व्हाईट कलर थोडासा असा टाकून घेणार आहे.
अशा पद्धतीने. आता या कोपऱ्यामध्ये मी 3 दिवे करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी इथे असा वक्र भाग घेऊन मध्ये असा एक टिपका देऊन त्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घेते. नंतर असे अशाच पद्धतीने इकडेही मी दिव्याचे आकार असा करून घेणार आहे. इथे मी ग्रीन कलर असा भरून घेणार आहे. आता याच पद्धतीने मी सर्व दिव्यांमध्ये हा कलर भरून घेणार आहे. आता वाटीमध्ये आपण येलो कलर असा भरून घेणार आहोत. त्यामध्ये थोडासा रेड कलर मी अशा पद्धतीने इथे टाकून घेणार आहे. आता सगळ्या दिव्यांमध्ये मी असाच कलर भरणार आहे. दिव्यामध्ये मी असे एक एक असे मोठे डॉट देऊन घेते. त्यामध्ये थोडासा रेड कलर मी टाकून घेते. थोडेस याला मी असे डिझाईन तयार करून घेते. अशा प्रकारे सर्व दिव्यांना मी अशी डिझाईन तयार करून घेते. आता यामध्ये मी असा येलो कलरचा डॉट देऊन घेणार आहे. त्याला बोटाच्या साहाय्याने असे हळूच टॅप करून त्यामध्ये रेड कलर मी पुन्हा टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आता कमळाच्या वरती मी असा एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. अत्यंत शुभ अशी ही लक्ष्मीप्रिय कमळाची रांगोळी तुम्ही ही नक्की काढा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.